नमस्कार. अधिक महिन्यामध्ये काडबातीसुद्धा लावतात. तर त्या काडबाती कशा तयार करायच्या? तर आपली जी वाळलेली तुळस असते, तर त्या तुळशीच्या काड्या घ्यायच्या असतात. वाळलेल्या काड्या साधारण आपल्याला एक अर्धा फूट घेतल्या तरी चालते किंवा त्यापेक्षा कमी घेतल्या तरी चालतं आणि त्याला वरती कापूस गुंढाळायचा असतो. छोटंसं असं कापूस घ्यायचा आणि तो त्याला गुंढाळायचा असतो. त्याला दूध लावायचं, त्यावर गुंढाळायचं, पुन्हा दूध लावायचं, पुन्हा गुंढाळायचं, की जेणेकरून तो पेट घेईल अशी ती काडबात तयार करायची. आणि ते कापूस गुंढाळल्यानंतर तो कापूस त्याला ती काडबात तयार होते. मग तशी ती कारण काडीला ते गुंढाळला जातो कापूस, त्यामुळे ती काडबात तयार होते. मग ती काडबात आपल्याला तुपात भिजवायची असते. साधारण ती आपली फुलबात दिसते त्याप्रमाणे ते दिसलं पाहिजे, अशी इतपत जाड त्याला कापूस गुंढाळायचा आणि मग ते आपल्याला तुपात भिजवायचं असतं. आणि तुपात भिजवून ते जरा घट्ट झालं वगैरे असतं की मग ते आपण देवाच्या चरणी आपण ते लावू शकतो. जशी आपण फुलबात लावतो त्याप्रमाणे ती काडबात लावायची असते. तर अशी काडबात आपण 1, 5, 101 किंवा 1001 किंवा 1,00,000 1,00,000 असं पण आपण या काडबाती लावू शकतो. आणि अशीच मंजुळवात पण येते. मग ती मंजुळवात पण आपण 11, 21 याप्रमाणे लावू शकतो. ते मंजुळवात म्हणजे जशी मंजिरी दिसते आपली तुळशीची जी मंजिरी येते त्याप्रमाणे ती मंजुळवात अशी करायची असते घरी. एक साधारण आपली लांब वात घ्यायची आणि त्यावरती फुलबाती ज्या असतात त्या अशा जोडत जायच्या आणि त्या मग 11 फुलबाती जोडा, 21 फुलबाती जोडा, जशी आपल्याला करायची इच्छा असेल त्याप्रमाणे त्या फुलबाती जोडायच्यात. आणि ते सुद्धा आपल्याला तुपात भिजवायचं असतं आणि मग ते आपल्याला देवाजवळ लावायचं असतं. आत्ता उद्या एकादशी आहे, तर उद्या आपण एकादशीलाही हे आपण व्रत करू शकतो. हे काडबाती लावू शकतो, मंजुळवात लावू शकतो किंवा आपल्या ज्या 33 वाती आहेत, 33 पदरी केलेल्या वाती ज्या आहेत त्या आपण रोज लावल्या असतील तर उत्तम, किंवा नसतील लावल्या, आपल्याला वेळ मिळाला नसेल तर ते आपण एकादशीला लावू शकतो. याचं अधिक पुण्यफल आपल्याला मिळणार आहे आणि या महिन्यामध्येच याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे.